आमचे पाठीराखे लोक कलावंतांचे पाठीराखे आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटकर माऊली कायम जिथे जिथे जातील त्या शाहिरांना एक शाबासकी असते। आज देखील 500 रुपये देऊन शाबासकी दिलेली आहे रवींद्रजी मटकर। त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे मित्र सुभाषजी तांबे माऊली मुस्कुंद परिवारचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे। आराध्य 11 भालावली भगवा रक्षक क्रिकेट भालावली या संघाचे भालावली पप्पू गुरव यांच्याकडून गोवांसाठी 200 आणि मुलांना 100 रुपये। सारांश संतोष पळसमकर यांच्याकडून मुलांच्या एंट्रीसाठी 200 रुपये। हे माझ्या पोराने तर यंदा हलवलंय ते बारकं पोर आमचं कुठे गेला वांडव दुसरा इकडे माग पेटव आणि म्हणजे अख्खी मुंबई नुसतं ह्यांचंच आहे मार्केट यांचं। त्याच्यानंतर दुबईवरनं आलेला आहे काय आहे काय काय आणू या गाण्यासाठी राम गावकर भाऊ दुकानदार क्रिकेट संघ वडद असोळ सरफराज अजीज मुकादम माऊली रफिक अजीज मुकादम माऊली शाहीर विकास नामोरेंसाठी मोहब्बत अरे मनस्वी आभार। ही ट्रॉफी आहे हे काढा फोटो काढा। हॅलो हॅलो तसेच या ठिकाणी असलम मुकादम सरफराज मुकादम वडद असोल यांच्याकडून विकास सर यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे त्यांनी कृपया या ठिकाणी त्यांना द्यावी। जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि ही माऊली आलेली आहे। हा गावाचा एकोप आहे हा आमचा भारत देश आहे आम्ही कायम सांगतो। आणि आज या तुरेवाल्याने त्यांच्याकडून एक गिफ्ट आलेला आहे मी जपून ठेवेन। तर हे म्हणतात अजय घाणेकर माऊली पाठीराखे 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद। तर मंडळी मला हे सांगायचं का म्हणतात दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा। मी शाहीर तर याचा रवींद्र कुंभार माऊली यांनी गेल्या वर्षी पण माझं केलं होतं पेंटिंग धन्यवाद माऊली फोटो रेकॉर्ड। तर म्हणतात कौतुक करत नाही आता तुमचं कौतुक तुमच्या गणात केलं तुम्ही सगळे युट्यूबचे व्हिडिओ काढाने बघा तुमचं कौतुक केलेलं आहे। जरा म्हटलं ह्यांचं काय म्हणायचं की परशुरामाच्या भूमीत यांच्या कवींची कल्पना मी काय चुकीचं बोललो काय हो तुमचे कवी म्हणजे काय महाकवी आहेत तो ऋषी मुनी आहेत। अरे एखाद तिकडे तिकडे होऊ शकतं की नाही पण ते तुमच्या निदर्शनास आणलं तर एवढा त्रास कसला। यांचं काय म्हणणं आहे की परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय तर मी एवढंच सांगितलंय परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण असं म्हणलं चालत। माझी आईमध्ये माता दिसते अरे आईच आहे ती एवढंच मी त्यांना म्हटलं। तर माझ्या गुरुंना माझ्या कवींना बोलायचं नाही आज घेतो बघा हळूहळू म्हणतात अये काय काय आणू 2 वर्षात आहे फुलं रे फुलं बुवा। त्याच्यानंतर मग भावांचा गाणं माझ्या बालपणी आला। यंदा सगळं गण 11 बारे आहे अजून 4-5 बारे आहेत सगळं गण गाजलं आईच्या पुढं काहीच नाही। आता ज्या वेळेला पौता बांधायचा यंदाचा गण लोकांनी डोक्यावर घातला त्याच्यानंतर पर्वाचा काठी घोगडी घेऊन झाला गुराची माझा गणराज। दुसरा गण चल आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी। हे सगळे गण एवढे दुर्वा फुलांचा पर्वाचा जास्वंदाचा जो गण आहे तोही लोकांनी उचलून घेतला आणि तुम्ही म्हणतात आईच्या पुढं काही नाही बुवा ऐसा कैसा चलेगा। एक तर तुमची नजर कमी आली म्हणायची नाही तर कानान तुमच्या ऐकायचं कमी आलं असं नाहीतर कौतुक करायची तुमची दानत कमी। मी काय बोललो तुम्हाला मी एवढंच बोललो परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय असं कसं काय म्हणतात भातामध्ये तांदूळ शोभतोय असं कसं म्हणताय एवढंच मी निदर्शन लावून दिलं। तर फरमाईशाची घेऊया जास्त काय बोलायचं नाही वेळ कमी आहे वटारून बघतात माझ्याकडे सगळं आयोजक गाणं विचार हा किती आहे इथं काही नाही बरं पण देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी बरोबर सारखं मातर सजू दे घर तुझा गौरा
म्हणत होता आता मागच्या गाण्याचं कौतुक केलं, आता म्हणताय काय पण करा पण त्या विश्वाच्या देवाला तुम्ही घरात घेऊन या. म्हणते माझी बायको, हे पण बायको तू किचाळती काय गो, बिनकामाची किचाळती काय गो, ऐसा किचाळले का नाही, हे माझी बायको. अगं तू म्हणते नवऱ्याला गणपती आणायलाच पाहिजे, तो आणणारच, तू टेन्शन घेऊच नकोस, गणपती बाप्पा येणारच, उदार बाजार आणि पण गणपती म्हणून आणणार, तू काय टेन्शन घेऊ नकोस, गण गातोय. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. महाभारतातला गण गातोय, का गातोय, हा गण जपून ठेवला होता. ज्या ठिकाणी वर्ध असोची माणसं ज्यांना शक्तिपुरातला श माहिती आहे, पुरातला तू माहिती आहे आणि डफातल्या वारीवरचा भेदिक मधला भे माहिती आहे, आणि अशा माणसाला समोर जाते. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. तैसे लिही चिंतामणी, हो तैसे लिही चिंतामणी, गणत्याच्या बालपणी साऱ्या विश्वाचा तो धनी. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. भूमती
महाभारत घडलं, ह्या हिंदू धर्मातलं सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला, जो महर्षी व्यास मुनींनी फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने, आणि तो इतक्या तीव्र लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असं सांगतो, एक दंतजी जो दात तोडला ते वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून लिहून त्यावेळेला त्याने आपला दात परत तोडला होता आणि त्याने तो लिहिलं होतं. तर असंही महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ हे लिहिलं माझ्या बाप्पानं, तो ग्रंथ तुमच्या चरणाशी सादर केला. फार मोठं असतं, बलवत्तर असतं, आणि माझं नशीब बलवत्तर आहे म्हणून मला अशी लेकरं मिळाली, मला माझा साथ मिळाला. या पोरग्याला आता उलट्या होत्या आणि आता तो गोळी घेऊन आलाय आणि काय नाचतो बघा भिंगरीसारखा, आणि हा आमचा दुसरा पोरगा. मग यांच्यामुळे आज मी तो उभा आहे. कृपया एकदा माझ्या साधासाठी काय वागणार. तर मी कायम सांगतो, तळ कोकणातली जी अजून कलगीतुर आहे, जी वयस्कर माणसं आहेत त्यांना शक्यतो माहिती आहे. आणि तसंच आता यांचं मला म्हणायचं होतं, ह्यांना मला बोलायचं आहे लांबोरे हा साल्या साला म्हणायचंय मला, बघा साला म्हणायचं आहे, हरकत नाही. गाण्यामध्ये हिंदी शब्द नसावेत हा मी त्यांना बोललो, पण त्यांना आता शिवीच द्यायचे, त्याला मी करणार काय. तर या ठिकाणी कुमारी नित्या दत्ताराम चिटकटे या माझ्या छोट्याशा लेकीकडून 300 रुपये आले. तर मला डायरेक्ट यांना शिवी द्यायचे, साल्या म्हणायचं. आता मला वाटत नाही कुठली गवळण कृष्णाला साल्या म्हणले असेल. तुम्ही सांगा, यांचा जर कवी लय मोठा शान आहे ना, लय कवीला कळतंय, तर कुठली गवळण या कृष्णाला साल्या म्हणली. आणि साल्या म्हणजे काय, तर बाबा पटवून देतात की म्यावना. काय संबंध गवळणी म्यावना बोलण्याचे त्याला. सगळ्या प्रेमिका बघा, यांचं कवी बघा किती मान आहेत. हे जे पुजलेत नाही हे खुळं आणि त्याच्यावरचं दूध खुळं, आणि त्यांचं कौतुक आम्ही करायचं बघा. आणि वर सांगतात की म्हणतात काय दग दग होत हा नंदलाल हरामी साला, नाही जायला कधी हा मानात. हा कवी बघा, यांचा कवी श्रीकृष्ण गोकुळात कधी अपमानात राहिला, कधी अपमानात राहिला, तो मानातच राहिला. पण यांना मला म्हणायचंय की हा विकास लांबोरे साला आहे, हा कधी मानात राहत नाही. आणि टाकलं कुणावर, कृष्णावर. हिंदू धर्मरक्षक किंवा बजरंग जर आलं आणि असल्याला भेटलं ना, यांचं असं सुचवतील ना कविता यांची की ह्यांना ज्या बोलायच्या गोष्टी आहेत त्या कृष्णाला बोलून दुसऱ्या शायरीला बोलतात. लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या कवीला असे शब्द बोलता. आता गंमत बघा, देतोय बघा. मग म्हणतात केळणे माझं गाव, तर काय केलीच्या काय शब्द मिळत. आणि यांचं आम्ही कौतुक करायचं, यांचं कौतुक करायचं. आता गंमत बघा, हे देतो उत्तर, यांचं गाव सवेनी. आपण माझं उदाहरण घ्यावं, आपण कुणाच्या वाट्यात जात नाही आणि आमच्या वाट्यात गेलो फाट्यावरच मारतो, फाट्याच्या फाट्यावर. असं ऐकायला शब्दांची मर्यादा असेल. अरे गेलंय लुगडा पडलंय उघडा, चाललं चाल भागाला भाग घेऊन टाका. अरे गेलंय लुगडा पडलंय उघडा, हे ऐकून हे खणखणीत पाय पडलाय तुझा खाणीत.
चवीनीत, काय शिस्त आहे तुझ्या चवीनीत असं म्हणायचं. नाही तर म्हणाल तुझ्या सवेनीत. सवेनी गाव आहे. हा शब्दांशी आम्हाला खायला नाही शिकवायचं. शपूर नो. अगं नेलय लुगड पडलंय उघड, नेलय लुगड पडलंय उघड, हे ऐकून खडखडीत, पडलाय तुझा खाणीत, पडलाय तुझा खाणीत, काय शिकतय तुझ्या सवेनीत, पडलाय तुझा खाणीत, काय शिकतय तुझ्या सवेनीत, पडलाय तुझा खाणीत, काय शिकतय तुझ्या सवेनीत, काय पडलाय तुझा खाणीत, काय शिकतय तुझ्या सवेनीत. आता माझी गवळ पाणी जर सोक लागतो, हे धूर टाकताव ना, या भाजवळ टाकताव ना, तर सोक लागतो. असं झालं, या असं जे धूर पेटवला नाही आणि नमनात मारुती हनुमान लंकेची लंका जाळा निघाला. लंका जाळा निघाला आणि हे पेटवला नाही. राजू पाटील सारखा असा माणूस आला तामजाम ठेव आणि आपला मारुती निघाला. मुर्दुंग वाजला शेपटी माग. त्या शेपटीला असं लोखंडाची सली आणि त्याला वर बोत्या लावलेला. लाईव्ह दाखवायचा ना, तर फायर ऑन लाईव्ह, द बिहाइंड ऑफ इट मारुती रया, फायर इज फायर ले भाई. आणि पेटवला, गळीला टाकला, बोत्यात टाकला, बांधला, वर टाकला, राखीला लावला कांड, पेटवला. विदम दाम दाम मुर्दुंग वाजल्याबरोबर मारुती राया पेटला ना. पेटला ना कुठला रावणाचं पण आता करायचं ना वाट. आणि पेटला नाच आणि अगदी नमानाचा मांडव, त्याच्या बाजूलाच ना वरणीचा गट गवताचा अजून केवटी लागली. अरे सगळं म्हणतात खरोखर लागला जंगली आयोल्या करता बाजूला राहा आमचा. असं आहे तसा गवतीचा भाग आहे. बारी अशी पण होते, पण ह्यांना नाही. यांची स्टाईल मारू सेम टू सेम मारतो. काय तर लास्टला म्हणतात, लास्टला जय हिंद जय महाराष्ट्र यांनी बोललं. गणपती बाप्पा घाबरेल तुम्हाला असलं वराटलं. यांना गुराकडे गेलो आम्ही पुकारा असं मारतो. आता येतं पुकार आणि मला शिकवतात शेवटी. तुम्ही स्वतः जरा लिहा, राजेश बुवा जरा थोडं लिहा आणि नंतर मला शिकवा. येडावाकडा का असं ना आपण लिहितो, येडावाकडा का असं आपण गातो. तुमचा कसा एक पाय दुसऱ्याचा, पप्पाचा पाय आणि दुसरा तुमचा, लंगडा दोघं आणि हे कमी आणि मला शिकवा येतात असं म्हणायचं. असं म्हणायचं. आता तपशील बघा, त्या भाऊगा बोललोय चुका फक्त आमच्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला. आता माझी गवण गातो, घेऊन टाका. कुठे गेला आमचा एवढाच आहे, त्यापेक्षा वारका चोचरा आणि खेळायला निघाला. तलगला दे धुमाला खेळो बावडा ना. अगं तलगला दे धुमाला खेळो, अगं मिळून दोघं गंमत करो, दिवाला लावल्यावलं मी हलू हलू तले ना मात फुल. झोपा काय ग झोपाळा. मी हलू हलू तले ना मात फुल, अगं तुला लुलवल्या वेले, अगं हलू हलू तले ना मात फुल, अगं तुला लुलवल्या वेले, हलू तले ना मात फुल, अगं तुला लुलवल्या वेले, मी हलू हलू तले ना मात फुल, तुला लुलवल्या वेले.
आणि बोबडा म्हणतो तू बाबा बस, गवळणी बाय बस, मी तुला मागा पुढे करतो. ह्यांचं काय होतं माहितीये, आपण सरळ गेलो, शिस्तीत गेलो, मी यांना सांगितलेलं एकच इंजेक्शन द्या, हळूहळू आज सगळ्या बार भरलेलेच आहे, बघू आज किती आहे. कवी म्हणता होता, बघू आज कवी येऊन देत. मी परवाची बारी एकदम प्रेमानं बोललो, पण यांचं आलं टिंब कांडी दांडी आणि वर टिंब म्हणतात, आणि असले शब्द फक्त ह्यांनाच माहिती. म्हणून मंडळी एक तुम्हाला सांगतो, मला नंतर मग कमेंट येतात, लांबोरी बोकांड हे अपेक्षा नाही, लांबोरी पण असं नाही बोललं पाहिजे. मग मला सांगा, मग ह्यांनी फक्त येऊन सगळा कार्यक्रम करून द्यायचा, आम्ही घबरायचा. मग थोडं कधी मला माफ करा, एक गाणं घेतोय, त्याच्या आधी प्रश्नाचा भाग. शाहिरांनी प्रश्न आम्हाला अनेक वर्ष विचारतायत, अगदी 2017-18 पासून विचारतायत. तोच त्यांचा प्रश्न आहे की सद्गुरूंनी, कोणत्या सद्गुरू रायाने सूर्यनारायणाची साडीचोळी नेसून हातात बांगड्या भरून बसा, संत सद्गुरूंचे नाव काय, बांगड्या भरून लग्न केलं त्यांचं नाव काय? तर शाहीर साडीचोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव प्रत्येक वेळेला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय ग्रंथानुसार. माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून, कधी विशाल लांबोरे यांच्या माध्यमातून, कधी आमच्या वाचनातून. तर त्याचं उत्तर आहे पुरंजन. पुरंजन ह्या सद्गुरूंचं नाव. हे पुरंजन आपली पत्नी मृत्यू पावल्यानंतर नारदाच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीबरोबर सती गेले, आणि ते पुरंजन होते, आणि त्याच्यानंतर सती गेल्यानंतर पुरंजनी म्हणून पुन्हा जन्माला आले. तेव्हा त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडीचोळी नेसून भगवान सूर्यनारायणाचे लग्न केलं. तेव्हा राजेश बुवा, संत सद्गुरूंचं नाव पुरंजनी असे होय. आमच्या ग्रंथानुसार हे नाव आम्हाला भेटलंय. आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, तर शेती करताना कमरेला आकडी गोळती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं? आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. प्रश्नपद गात नाही, वेळ कमी आहे, एक पद गातोय, शूर्पणखेचा विषय गातोय. घ्या. विषय गातोय. सगळे सज्जन इथे आहेत. एकच आहे मराठी व्याकरणात आंधी या शब्दाचा अर्थ संकट. एवढंच येतोय शूर्पणखेचा विषय. तिला माहिती आहे पुढे जाऊन संकट आहे, तरी पण पाय घातला, त्या संकटात पाय टाकला. एवढाच विषय आहे. राजेश बुवा, तुमच्या कविना तयार व्हायला सांगायचा आता. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही. अगं तुझ्या गातीत घालता पाय तू रडशील धाय धाय. या संकटात पाय घातलास आणि तू अडकलीस, प्रचंड रडशील. एवढाच म्हणायचा शूर्पणखे. ऐकून घे. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, तरीही कळत नाही. अगं तुझ्या गातीत घालता पाय तू रडशील धाय धाय. 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 रूप झालं तुझा काय आली, तुझं काढायला रक्त दशा तुझी काय झाली, दशा तुझी काय झाली, दशा तुझी काय झाली. जागच्या जागी हिशोब केला शिल्लक काहीच नाही, जागच्या जागी हिशोब केला
शिल्लक काहीच ना तुझ्या गळ्यात घालता पाय तू लढशील धायधाय तुझ्या गळ्यात घालता पाय तू लढशील धायधाय सांगून समजून आणि घेऊन मुजून तरी कळत नाही सांगून समजून आणि घेऊन मुजून तरी कळत नाही तुझ्या गळ्यात घालता पाय तू लढशील धायधाय 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 असं बोलून आलं बघा. विहान जाधव आमच्या बारक्यासाठी 100 रुपये झाले आहेत पारितोषिक आले धन्यवाद. श्रियांश जाधव यांच्याकडून आमच्या लाडक्या वेदांत नाचण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. योगेश लांबुरे यांचं आगमन झालेलं आहे आणि वेळ कमी आहे पहिली बारी इथे ठेवून जातोय बघू आता काय शापण्या मारतात ते येतोय मी परत धन्यवाद.